खुर्चीवर दिल्लीत देखील लाठीचार्ज वगैरे हे आझाद समाज पार्टीचं आंदोलन आहे. अन्य पण आज सगळीकडे काय देशात आंदोलन होतंय, संभाजीनगरात ठिकठिकाणी आंदोलन होतंय आणि मी या आझाद समाज पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकारची दडपशाही, दादागिरी, लोकशाहीचं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे. एक तर वांगचूक यांना भल्या पहाटे उचलून नेलं, आता आंदोलन करताय त्या आंदोलकावर लाठीमार होतोय, तरुण मुलं त्रस्त आहे. जवळपास 23 लाख लोकांच्या नीटची परीक्षा नीट घेतली गेली नाही आणि त्याचे जे जबाबदार मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. खरं तर सरकार चर्चेलाही तयार नाही. एकीकडे सरकार चर्चा करत नाही आणि दुसरीकडे लाठीमार करते विद्यार्थ्यांवर आणि त्याच्या विरुद्ध जे आंदोलन देशभरात होतं, इथं आझाद समाज पार्टीनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे. मी त्याच्यात सहभागी झालो आणि या सगळ्या आंदोलनाला आमचा सातत्यानं पाठिंबा राहिलेला आहे, राहणार आहे. अधिवेशनात देखील पडसाद उमटतायत, विरोधक सगळे आक्रमक बिलकुल होणार, कारण हे एकदम देशातील आक्रोश आहे तरुणांचा. कारण तुम्ही जर बघितले असेल ते तरुण काय कोणत्या पक्षाचे नाही, तरुण एक उत्स्फूर्तपणे अन्यायाविरुद्ध पेटून उठले. मला असं वाटतं मोदी सरकारच्या विरोधात या सगळ्या गोष्टी आता सुरू झाल्या. मोदी सरकारचं आता पतन अटळ आहे अशा पद्धतीने हा लढा सुरू झालेला. बरं, हा लढा असाच रस्त्यावरती राहिला तर उद्धव ठाकरे यांनी अभिजित यांना शब्द दिला, गरज पडल्यास मी देखील दिलेला आहे. जाणार आहे ना ते. आता ऑलरेडी आम्ही हे सगळ्याच्यात सहभागी झालो म्हणजे तोच प्रकार आहे ना. काल मुंबईला आंदोलन झालं, आज देशभरात सगळ्या गावागावात आंदोलन होत आहे. मला वाटतं हे आंदोलन आता पेटलेलं आहे, आता हे थांबणार नाही.